काय काय झालं आई तुझी तब्येत बरी नाही तर बस ना गपचूप घरात यार, कशाला खाली बोकडे. पण लोकांना वेगळं वाटतं ना, बरं एवढं बरं नसलं तरी पण आईला शॉपवर ठेवलं. आता इथे तरी पप्पा मला शांतीने राहू द्या. काय पण काय बोलायला गेलो तर समोरचा व्यक्ती वेगळाच विचार करतो. हा अरे बरं तब्येत बरी नाही पप्पा सांगा. आवाजच येत नाही बेटा तुझा. हे बघ, नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही मित्रांनो? सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपवर. वेदांची झोप पण, वेदांत पण उठलेला आहे म्हणून वेदांत मागे लागला आमच्या, तर वेदांतला घेऊन चाललोय. तू काय येतो बेटा? हां काय बोलतो बेटा, कळतच नाही. प्रतिभा बघा तिकडे बॉटल घेऊन येते आपल्या भाषेत आहे बघा. आओ बेटा आओ, मेहनत करो, आ जाओ आ जाओ आ जाओ. रोज पाण्याची बॉटल इथे पुढे असते, पण आज वेदांत पुढे आणि प्रतिभा आता मागे बसणार आहे. आणि अंकल, नशीब वॉचमॅन अंकल आले, थोडी हेल्प झाली आज. रोज नसतात ते, म्हणजे कामामध्ये बिझी असतात. अशा अडवी बस अडवी उसको देतो. रोज वॉचमॅन अंकल नसतो, कामामध्ये बिझी असतो आणि आजच होता वॉचमॅन अंकल म्हणून आज त्याला बोललो दे म्हणून, बाबा मदत कर थोडीशी. चलो अंकल, थँक्यू. चाय का वेट करो. चलो बेटा, जायचं का? व्हेरी गुड. फायनली आम्ही शॉपमध्ये पोचलेलो आहोत आणि शॉप आता ओपन करतो आहे. मस्तपैकी चहा वगैरे बनवणार आहे. वेदांत पण आलेला आहे. वेदांतच्या आजपासून स्कूल चालू आहे आणि कालपासून वेदांतला उलटी सर्दी चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे आज स्कूलला जाईल नाही जाईल काय माहीत नाही आहे. पाऊस पण येत नाही म्हणून खूप गरम होतं आहे. एवढ्या सकाळी पण बघा जर्रा पण हवा नाही आहे कुठेच, सगळं वातावरण शांत आहे एकदम. अरे बापरे, हे बघा गाडी पण चालूच ठेवली आहे मी, बघितलं ना. काय बोलणार आता, हे असं गाडीला कधी कधी चावी अशीच राहते, गाडी चालूच राहते मग बॅटरी लूज होते. तर चला, प्रतिभाने काय शटर उघडणार नाही, ते मलाच उघडायला लागेल. उघड उघड, ट्राय कर. हां 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 घे, आता खुलेल बघ. घे, जोर लाव ना. अरे जोरात खाली दाब ना पाय, जोरात दाबून ठेव पाय, जरा पुढे ठेव पाय, तो एवढा लांब. हा घे घे, खाली दाबून ठेव खाली. हा घे घे. अरे काय प्रतिभा यार, तू साईड हो बेटा, साईड हो, तू साईड हो. हे बघ, चला फायनली सेटर ओपन झालेलं आहे आत्ताशी. आता चहाची तयारी करूया. तर मित्र, शॉप ओपन केल्या पहिला हे बघा काय दिसतंय आपल्याला. ओहो, चाचाजी दिसते तुला? बस बस हो गया, बस हो गया बेटा. चाचा बस हो गया. चाचाजी दिसला वेदांतला, चाचाजी ओरडायला लागला. चला, तर मित्रांनो सगळ्यात पहिला मी काकाला बाहेर ठेवलेला आहे रोडवरती. तिथे समोर जेचा सर्कल आहे, ग्लोबल सिटी ही अमावी एव्हरशाईन बिल्डिंग आहे. तिथे आपला चाचा ठेवलेला आहे आणि तिथे आपला शॉप आहे एकदंत अमृततुल्य, बघून घ्या. आणि इथे बच्चा आहे. लाईट लावलेली आहे, खूप बरं वाटलं. फॅन चालू केला, थोडी हवा आली. माहीत नाही पाऊस कधी येईल. ढग पाहू शकता तुम्ही, हे बघा ढग तर एवढे मोठे मोठे आलेले आहेत, पण पावसाचा पत्ता नाही आहे. आणि काही लोकांना हे शॉप आपलं मिळत नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही की कुठे आहे एक्झॅक्टली. आता तिथे जेचा सर्कल आहे, बरोबर. जेच्या सर्कल सर्वाला तुम्हाला हा पुतळा दिसेल. हा पुतळा दिसला तर समजायचं आपला शॉप इथे जवळच आहे. बघा, चला बेटा चालू करते. तर मित्रांनो, एक गुळाचा चहा बनवला आणि वेदांत बोलतो मला घरी सोड पुन्हा एकदा. तर वेदांतला आता घरी सोडा झालं. बेटा जायचं घरी तुला? का कंटाळा आला? ज्या स्पीडने वेदांत आला होता त्या स्पीडने त्याला परत घरी जायचं आहे. पण बरं झालं, चहा बनवून झाल्यावरती तो बोलतो की मला घरी जायचं आहे. चला वेदांतला घरी सोडू. तर मित्रांनो घरी आलो, आंघोळ वगैरे केली, तर नाश्ता करायला बसणार तेवढ्यात प्रतिभाचा फोन आला. लवकर या, गर्दी झाली. तसंच कपडे घालून पटकन चाललो. आता मित्रांनो फायनली शॉपमध्ये पोचलेलो आहे मी आणि बघतो तर काय इथे एवढी भीड होती आणि गर्दी काय. जसं मी बाईकवरून उतरलो तसं सगळे चहा वगैरे पिऊन निघून गेले. प्रतिभा बोलते तुम्ही आत्ता येत आहे. काय करतो प्रतिभा तू? हो हो, एकटीने बनवली मिसळ. येते तुला आता? व्हेरी गुड.
तर मित्रांनो मी लगेच चाललोय घरी. काय बोलते? तुम्हाला दुकानावर थांबायलाच नको ना, 2 मिनिटं पण दुकानावर थांबत नाही. आता नाही लगेच चालले. आता मी शर्ट एवढा टाईट वेअर केला आहे की मला इथे खूप गरम व्हायला लागला आणि मला माहीत नव्हतं चहा बनवायची आहे. आता चहा बनवताना अजून गरम होईल म्हणून मी शर्ट चेंज करून येतो. काय बोलते? जा लवकर जा आणि जा. आता मिसळ रेडी आहे. आता झोमॅटोला पण सांगा का चालू करा ॲप. अरे हां, ॲक्च्युली झोमॅटोच्या ॲपवरून मी मिसळ कट केला होता कारण की बनवायची होती म्हणून. आता चालू करतो, विसरलोच होतो. मित्रांनो घरी आलो. आजपासून वेदांची शाळा चालू झाली आहे. पण वेदांत ढूस झाला आहे. वेदांची तब्येत बरी नाही, त्याला सर्दी खोकला उलट्या वगैरे सगळं चालू झालं आजच्या दिवशी. काय रे बेटा, स्कूलला जातो? हां, व्हेरी गुड. तेवढंच निमित्त भेटलं आपल्याला. चला आता नाश्ता करतो. टी शर्ट तर मी चेंज केलेलीच आहे आणि जातो डायरेक्ट शॉपवरती चहा बनवायला. तर मित्रांनो करतो नाश्ता. या नाश्ता करायला नाश्त्यामध्ये काय तुम्हाला मी दाखवतो कारण की जे माझे चोचले होते, जिमला जायचो, भाकरी खायचो, चपाती खायचो नाही, तर वेळ परत आलेली आहे चपाती आणि भाजी खायची. आता मी चपाती खातोय. गेले 2 दिवस झाले चपात्या खाते, भाकरी फक्त संध्याकाळची खातो. काय आलं पप्पा? काय आलं? हां आई तुझी तब्येत बरी नाही तर बस ना गपचूप घरात यार. कशाला खाली बोकडे करते तू? काय जाऊ दे पप्पा, तुम्ही पण आहे ना. खरंच घरात बसून म्हणजे किती टाइम बसायचा घरात? 1-2 तास आराम करायचा आहे उन्हामध्ये. संध्याकाळी जा भाजी आणायला. तब्येत बरी नाही ना. काय पप्पा तुम्ही कमी जास्त करता, जिथे सत्य आहे तिथे तरी बोला. मगजमारी करल काय? मगजमारी अरे मग घरामध्ये बस बोलतोय मी. हा अरे बरं तब्येत बरी नाही पप्पा, सांगावं तिला जरा तब्येत बरी नाही. असं नाही. आता तू बघ, आता तू उलटा विचार करते हो. अरे बरं नाही याचा अर्थ घरात बस, बाहेर कामं नको करू हे बोलतोय मी. घरात काम आहे बरोबर आहे. मग शॉप मध्ये जाणार उन्हात अनातून बसणार तिथे गरमीमध्ये, त्यापेक्षा घरात बसलेलं बरं. हळूहळू कर. तिथे 1 तास लागते, तिथे 2 तास लाव कामाला. इथे संध्याकाळी ये 4च्या नंतर ये शॉपवरती, तिथे जरा थंड वाटतं. शाळा आजपासून चालू झाली पण आता सुट्टी आहे म्हणून, नाही तर ती आली असती. मग कधी पण या, कधी पण जा, तर सकाळी तुम्ही शॉपवरती येणार नाही. बात खराब झाली हा, मी तर बोलतो तब्येत बरी नाही म्हणून बोलतो. आता तुम्ही तुमचा वेगळा विचार करता ते माझं मला नाही माहिती. मी आताच सांगतो तब्येत बरी नाही म्हणून मी तुला सांगते. तो बघ खोकतोय बघ, ते बघ. अरे त्याच्यावर लिहिलंय खोकला सर्दी असं लिहिलंय त्याच्यावरती आई. मराठीमध्ये. हा मराठीमध्येच लिहिलंय. कोणाला एवढं इंग्लिश जमते तेव्हा आम्हाला तरी. किती द्यायचं? तिथे लिहिलंय 5 ml 10 ml असं लिहिलंय त्याच्यावरती सगळं. आणि नाही जमलं तर म्हणजे मला व्हिडिओ कॉल करा. मग त्याला दाखवा एवढा काय. हा निमित्तच तुमच्या लोकांना. जातो बाबा प्रतिभाने सकाळपासून काय खाल्लं नाही, तिला मी टिफिन देऊन येतो. चल जा देऊ नये. माझा तर टिफिन 8 वाजताच रेडी झालाय. वा वा वा, एवढे आजारी असताना कामं करा तुला सांग बरं. मग चल घरचं काम फटाफट करून ये. तिकडे शॉपवरती शॉपची पण कामं कर, मग परत घरी ये घरची पण कामं कर. हा आता काय जेवण बिवण बनवतो, जेवण बिवण बनवते आणि जाते झोपून मी पण. हा आराम कर आराम कर. हा? त्याला पण तो पण 5:30 वाजता उठलाय. त्याला पण खाऊन पिऊन हा मी काय बोलतो ऐक, झोप आराम कर आणि 4-5 वाजता उठ पाहिजे तर तू. तेव्हा पण मी घरातले कामं करणार. राहून दे. कशाला मग तू शॉपवर ये ना, ती करेल ना घरची कामं. पप्पा सत्य सांगा, तुम्हाला माझं बोलणं पटतं की नाही? बोलणं पटतं का नाही ते सांगा. काय बोलणार आपण? काय बोलायला गेलो तर समोरचा व्यक्ती वेगळाच विचार करतो. अरे वेगळा विचार नाही करत. मग? बाबूला तर बरं नाही वाटत म्हणून मी निघालेली. भाजी चपाती बनवली आणि म्हणजे शॉपवर. बाबूला बरं नाही वाटत, तुका ठणठणीत आहे, तुला नाही बरं वाटत आहे? अरे बरं वाटतं. मग आराम कर, ती आराम बाबूचं कर. बघाल ना ती. काय बघणार ती बाबूला इथे? ती पण घरची कामं सगळी करणार, त्याच्याकडे कोण बघणार? तुझ्या तब्येत ठीक नाही म्हणून तुला बोलतो आराम कर. आता तू तिकडे शॉपवर आलीस तर तिथे पण कामच करायला लागणार ना पप्पा. मग घरामध्ये फुरसतमध्ये बसून काम केलं बरं की शॉपमध्ये एवढा घाई गडबडीमध्ये? जा, जा, जा. दादा काय जा तिला डबा घेऊन जा. हा डबा घेऊनच जाते. बघितलं काय बोलू नकोस. काय काय झालं? काय बोलू नकोस. काय झालं? काय झालं? काय झालं मला सांग, काय झालं? बघितलं मित्रांनो किती दिमागाची धय होते. आता चाललोय प्रतिभाला डबा घेऊन, मग तिथेच मी चहा बनवणार आणि चहा बनवून झालो तर मी एक मूवी बघायला जाणार आहे. कारण की किती महिने झाले मी गेलो नाही, फक्त एकदा गेलो असेल. पण आता मी मूवी बघायला जाणार आहे, बंदर. बंदरच मूवी आहे. आता इथे तरी पप्पा मला शांतीने राहू द्या. काय झालं? काय झालं बोला. काय कोणी आवाज दिला? नाही मी आवाज नाही दिला. मी तर ब्लॉग शूट बघितला, आवाज नाही दिला तर येतात
पण खाली मी जेव्हा हॉर्न वाजवतो जोरजोरात तेव्हा कोण येणार नाही. हे असा हिसाब आहे. कधी कधी होतो असा. तर मूवी पाहायला जाणार आहे. त्या मूवीमध्ये पण खूप छान असा मेसेज आहे, त्याच्यामुळे मी जाणार आहे मूवी पाहायला एकटाच. प्रतिभा आहे गे, किती गडबड घरामध्ये, किती बडबड. बापरे, आई येत होती, मी तिला बोललो येऊ नको, प्रतिभा सांभाळेल. बडबड करत होती. हां म्हणजे घरची कामं पण मीच करू इकडे. मी बोललो रे आजारी आहे ना, आजारी आहे म्हणून बोललो थांब इथेच, कशाला खाली फुकट येते. हां बसा तुम्ही सांभाळा दोघे जण. हे ते बडबड बडबड चालू आहे. काय करते मग, काय करते, जाते घरी तू? जाते घरी, येऊ दे बसत येते. अरे पण तिची तब्येत बरी नाही म्हणून तिला बोललो मी. आपण बोलतो ना आईला घरी बस, पण मग? आई स्वतः ऐकत नाही तर काय करणार. आणि मग नंतर पब्लिकला असं वाटतं की आई आजारी असताना, कारण की आई इथे उभी राहते तर आईचं तोंड सांगून जातं की आई आजारी, आईला चक्कर येते. मग लोक मला विचारतात अरे दादा आईची तब्येत बरी नसताना तू तिकडे पाठवतो, पण आईला पण घरात नाही जमत. काय प्रतिभा? नाही जमत, पण लोकांना वेगळं वाटतं ना, म्हणजे एवढं बरं नसलं तरी पण आईला शॉपवर ठेवलं असं पण बोलतात लोक. मग काय करायचं, बोला आता. नाही नाही आता बस तू आहे तर. आता मी चहा बनवतो फटाफट, मला पिक्चर बघायला जायचं आहे, मूवी बघायला. आणि आईला आई घरी बसतोय ना, वेळेला जाणार आहे शाळेत. वेदांची तब्येत बरी नाही, तो कसं जाईल शाळेत. तर चला इथे चहा बनवून मला मूवीला जायचं आहे. एक मूवी पाहून येतो पहिला, बघू. तर मित्रांनो बघा, दोघं जण तरी पाहिजे शॉपवरती, कारण झोमॅटोची कधी ऑर्डर लागली तर खूप धावपळ होते. ती चहा बनवलेली असते ती अशीच ठेवून मग ऑर्डर करायला लागते. पण आता प्रतिभा आहे म्हणून मी चहा बनवतोय आणि प्रतिभा झोमॅटोची ऑर्डर पार्सल करते. तर चला चहा बनवून घेतो, मूवीला जायचं आहे. तो मूवी बघण्यासारखा आहे म्हणून जातो, नाही तर मी दुकान वगैरे सोडून गेलो नसतो मूवी बघायला. मित्रांनो विचार केला 12चा शो बघायला जाईल, 12 सव्वा 12ला, पण तिथेच मला 12:05 झाले, कारण की झोमॅटोची ऑर्डर, कस्टमर, चहा दे, बनमस्का दे, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रतिभा एकटी काय करणार इकडे, म्हणून मला थांबावंच लागलं. आता बघू जेव्हाचा शो असेल तेव्हा जाईल मी. तर मला 12 वाजता जायचं होतं, म्हणजे 12 ते 3 एकदम फ्री झालो असतो मी, कारण कस्टमर थोडे कमी असतात 12 ते 3मध्ये. आता मुश्किल आहे, तरी पण मी जाणार. काय करते प्रतिभा, बोल. पर्सन भरून ठेवते मिसळसाठी, कारण की नंतर मग झोमॅटोची ऑर्डर आली ना तर मग घाई होते. त्याच्यासाठी अगोदरच म्हणजे सगळी सेवा करून ठेवली माझ्या डब्यामध्ये. वा 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 वा. तर मित्रांनो पप्पा गेलेत आईला घेऊन दवाखान्यामध्ये. आता आई माहीत नाही शॉपवरती येईल का नाही. माझं तर म्हणणं असं आहे की येऊ नको, कारण की तब्येत ठीक नाही, तर घरी बस थोडा वेळ. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि बघू आई येते का नाही. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.